मित्रांनो, काल दिवसभर माध्यमांमध्ये एका बातमीची जोरदार अशी चर्चा आहे आणि त्या बातमीचा संबंध थेट उद्धव ठाकरे यांच्याशी कसा संबंधित आहे हे आपण आज पाहणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे की काल शरद पवार यांचा वाढदिवस साजरा केला गेला राज्यसभेचे, त्यामुळे त्यांचं अभिनंदन केलं गेलं. इथपर्यंत ठीक आहे. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये फाटतंय कधी आणि त्यांच्यामध्ये विसंवाद कसा निर्माण करायचा यासाठी जणू भारतीय जनता पक्षाचे नेते हे टपूनच बसलेत आहेत. आणि त्यामुळं कधी नव्हे तर इतका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना शरद पवार यांच्याविषयी भरता आलं आणि अमित शहा थेट शरद पवार यांना भेटायला गेले आणि त्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. मात्र ज्या बातमीची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होती ती बातमी म्हणजे अजितदादा पवार, गौतम अदानी, शरद पवार गटाचे काही नेते आणि भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील काही बडे नेते. असं म्हटलं जातंय कालपासून ज्याची चर्चा आहे की गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी या सर्व नेत्यांची एकत्रितपणे गुप्त बैठक झाली. या बैठकीमध्ये या सर्व आता जे उल्लेख केला त्या सर्व पक्षांचे बडे नेते उपस्थित होते. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की अजितदादा पवार यांनी काही दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर ही चर्चा सुरू झाली की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी किंवा उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी ज्या व्यक्तीनं महत्वाची भूमिका बजावली त्या व्यक्तीचं नाव होतं गौतम अदानी. त्याची कारण वेगळी आहे, त्याच्यावर आपण स्वतंत्ररित्या एखाद्या वेळेस व्हिडिओ बनवूया. मात्र मुख्य विषय असा आहे की निकाल आता लागलाय. मंत्रिपदाची शपथ 3 जणांनी तर घेतली आहे, मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा होणार आहे. मात्र जी गुप्त बैठक झाली त्याचं कारण नेमकं काय? बघा, अशी एक चर्चा सुरू झाली आहे की शरद पवार यांच्या गटातील खासदार आणि आमदार या दोघांनीही, म्हणजे त्यांचे जे काय 10 पैकी 8 खासदार निवडून आले होते आणि विधानसभेत मात्र त्यांचे फक्त 10 आमदार निवडून आले. या 8 खासदार आणि 10 आमदार यांनी शरद पवार यांच्यावर आता प्रेशर वाढवायला सुरुवात केली आहे. आणि हे जे प्रेशर वाढवलं जात आहे त्याला सुद्धा कारणीभूत आहेत गौतम अदानी आणि भारतीय जनता पक्षाचे बडे नेते आणि अजितदादा पवार. याचं कारण हे तुम्हाला माहिती आहे की अजितदादा पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद पाहिजे. मात्र अमित शहा यांनी त्यांना सांगितलेलं आहे की 5 का 6 खासदारामागे एक मंत्रिपद असं केंद्रामध्ये ठरलेलं आहे आणि तुमचा एकच खासदार आहे. तुमचे आमदार जरी निवडून आले असले तरी केंद्रातलं मंत्रिपद तुम्हाला हवं असेल तर तुमच्याकडे 6 खासदार हवेत. आणि त्यासाठी म्हणून अजितदादा पवार यांनी आता डाव टाकायला सुरुवात केली असून लाडेगोडे लावण्याचा सुद्धा प्रकार सुरू झालेला आहे. आणि विशेष म्हणजे शरद पवार यांच्या गटातील जे खासदार आहेत ते सुद्धा आता चलबिचल करू लागले. याचं कारण भलेही वाम मार्गाने का होईना गैरप्रकार करून भारतीय जनता पक्षानं सत्ता मिळवलेली आहे हे आपण सर्वजण जाणतो. मात्र आता 5 वर्षामध्ये त्यामध्ये बदल होईल का, तर याचं उत्तर काहीसं नाही असं आहे. आणि त्यामुळे आता 5 वर्ष सत्तेच्या विना राहायचं कसं, आणि त्यामुळेच या आमदारांनी आणि खासदारांनी शरद पवार यांच्यावर प्रेशर वाढवायला सुरुवात केली. आणि त्यातच असंच काहीतरी निमित्त हेरून भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत ते शरद पवार यांच्याशी जवळीकता वाढवू लागलेले आहेत. आणि त्यात सगळ्यात महत्वाचा रोल प्ले जर कोण करताय तर त्यांचं नाव आहे गौतम अदानी, ज्यांनी पहिल्या सुद्धा ठाकरे यांचे सरकार पाडण्यामध्ये महत्वाचा रोल होता. मात्र काहीही करून आता शरद पवार यांचे आमदार खासदार आपल्याकडे खेचायचे हा त्यांचा प्लॅन आहे. दुसरा धोका असा आहे शरद पवार यांना की जर का ताटर भूमिका घेतली तर ज्या प्रकारे अजितदादा पवार यांनी आमदार आणि खासदार घेऊन गेले तो प्रकार पुन्हा होण्याची शक्यता असून भारतीय जनता पक्ष हा कुठल्याही थराला जाऊ शकतो. कारण एकसंघ राष्ट्रवादीमध्ये घड्याळ असताना अजितदादा यांनी जो काय प्रकार केला त्याच प्रकारचा काहीसा प्रकार हे जे काय 8 खासदार आहेत आणि जे 10 आमदार आहेत या 8 आणि 10 मध्ये सुद्धा एखादा ते अजित पवार हुडकण्याचा प्रयत्न करतील. अजितदादा पवार यांच्यासारखाच एक असंतुष्ट आत्मा त्या ठिकाणी हेरण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांच्या सोबत जे काय 8 खासदार आहेत त्यापैकी 5-6 खासदार आणि इकडले 4-5 आमदार एवढे जरी फोडले, तुम्ही लक्षात घ्या खूप भयानक गोष्ट आहे, एवढे जरी फोडले ना तरी शरद पवार गटाची तुतारी हे चिन्ह पुन्हा जाऊ शकतं. आणि भारतीय जनता पक्ष हे करायला मागे पुढे पाहणार नाही. आणि बरं, त्यातच मोदी आणि शहा यांनी कुबड्यावरचं जे केंद्रातलं सरकार आहे ते चालवायचं नाहीये. आणि त्यांच्यावर जी काय नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची जी मेहरबानी आहे किंवा यांच्या कुबड्यावर जे सरकार चाललं जात आहे सध्या, त्यांचं महत्व कमी करायचंय आणि आपल्या स्वतःचं या ठिकाणी सरकार आणायचंय, त्यासाठी
खासदार फोडणं, खासदार वाढवणं किंवा एखादा पक्षच फोडणं आणि जसं एकनाथ शिंदे हुडकायचा, इकडे अजितदादा पवार हुडकायचा आणि त्यांना स्वतंत्र ओळख द्यायची, हा सुद्धा धोका शरद पवार यांना आता सतावतोय. आणि त्यामुळे अशी एक महत्वाची बैठक दिल्लीमध्ये झाली आणि अशी चर्चा सुद्धा सुरू झाली की काही दिवसातच शरद पवार गट हा सत्तेमध्ये सामील होऊ शकतो किंवा तो बाहेरून पाठिंबा देऊ शकतो. आणि असं जर केलं तर शरद पवार यांचं तुतारी चिन्ह आणि त्यांचं नाव आता जे पक्षाला भेटलंय ते शाबूत राहू शकतं. अन्यथा सत्तेसाठी आपापले हे आमदार आणि हे खासदार कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि भाजप तर टपूनच बसलाय. बाकी तुम्हाला या विश्लेषणाबद्दल काय वाटतं कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. धन्यवाद.